नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते मिळत आलेले आहेत त्यांच्यासाठी तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण की त्यांना आता या ठिकाणी मे महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते मिळणार आहेत। तसेच ज्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत, ज्यांना मागचे हप्ते आलेले नाही आहेत, तर अशा बहिणींसाठी देखील या ठिकाणी खुशखबर आहे। सोबतच ज्या बहिणींची ई-केवायसी बाकी आहे, ज्या बहिणी आतापर्यंत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची केवायसी करू शकलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, तर अशा बहिणींसाठी देखील मोठी खुशखबर आहे, कारण की आता या ठिकाणी त्यांना देखील ई-केवायसी ही करता येणार आहे। होय मित्रांनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींना डबल खुशखबर आहे। पहिली खुशखबर म्हणजे ज्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व हप्ते मिळत आलेले आहेत, तर अशा बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता देखील आता मिळणार आहे, कारण की आता या ठिकाणी मे महिन्याचा निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून जी आर देखील काढण्यात आलेला आहे आणि मे महिन्याचा हप्ता आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। ती तारीख देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। परंतु ज्या बहिणींचे हप्ते मागील काही महिन्यांपासून बंद आहेत, तर त्या बहिणींसाठी देखील या ठिकाणी आनंदाची बातमी आहे। त्यांना देखील त्यांचे राहिलेले सर्व हप्ते मे महिन्याच्या हप्त्यासोबत या ठिकाणी मिळणार आहेत। सोबतच ज्या बहिणी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपली ई-केवायसी करू शकलेलेच नाहीयेत, त्यांनी ई-केवायसीच केलेली नाहीये, तर अशा बहिणींसाठी देखील या ठिकाणी शासनाकडून खुशखबर ही देण्यात आलेली आहे। कारण की ज्या बहिणींनी या ठिकाणी आपली ई-केवायसी केलेली नाहीये, त्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत, कारण की त्यांनी या योजनेअंतर्गत केवायसी केली नाही, म्हणून त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद आहेत। परंतु आता अशा बहिणींसाठी देखील या ठिकाणी शासनाकडून आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बहिणींनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 1,70,00,000 ज्या काही पात्र महिला आहेत, तर अशा महिलांना आता या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता हा वितरित होणार आहे, कारण की आता या ठिकाणी शासनाकडून 10 जून 2026 रोजीच म्हणजेच मागेच या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी 344 कोटी इतका निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे। हा जी आर 10 जून 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, माहे मे 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी रुपये 344.74 कोटी इतका निधी या ठिकाणी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव व महिला बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजे आता या ठिकाणी ज्या पात्र बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते, आता त्यांची प्रतीक्षाही संपलेली आहे। आता त्यांच्या बँक खात्यावरती मे महिन्याचे 1500 रुपये देखील जमा होणार आहेत। तर ते कोणत्या तारखेला होणार आहेत हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। सोबतच अशा बहिणींसाठी देखील या ठिकाणी आनंदाची बातमी आहे की मागच्या काही महिन्यांपासून ज्या बहिणींना या ठिकाणी हप्ते आले नसतील, त्यांचे हप्ते बंद झालेले असतील, कुणाचे हप्ते या ठिकाणी केवायसी न केल्यामुळे बंद झाले असतील, कुणाचे हप्ते या ठिकाणी केवायसी चुकल्यामुळे बंद झाले असतील, कुणाचे हप्ते या ठिकाणी केवायसी झाले असेल परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे बंद झाले असतील, तर अशा महिलांसाठी देखील या ठिकाणी आनंदाची बातमी शासनाकडून देण्यात आलेली आहे। तर ती बातमी काय आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतो। सोबतच आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून एक कडक नियम देखील लावण्यात आलेला आहे, आणि तो म्हणजे आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही अपात्र बहिणी आहेत त्यांना देखील या ठिकाणी बाहेर काढण्याचे काम शासनाकडून सुरू आहे। कारण की दर महिन्याला या ठिकाणी शासनाकडून लाडकी बहीण योजनेची जी काही पडताळणी होत आहे, त्या पडताळणी दरम्यान लाखो महिला या योजनेतून बाहेर केल्या जात आहेत, कारण की त्या महिला या योजनेसाठी अपात्र आढळून आलेल्या आहेत। म्हणून अशा बहिणी ज्या काही आहेत की ज्या या योजनेसाठी पात्र नाहीत, ज्या या योजनेसाठी नियमांमध्ये बसत नाहीत, तर अशा महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम देखील या ठिकाणी शासनाकडून सुरू आहे। आतापर्यंत तुम्हाला माहित पडले असेल की जवळपास 81 लाख महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत। त्या महिलांमध्ये काही महिला पात्र देखील आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काही पात्र महिला देखील या योजनेतून बाहेर केलेल्या आहेत। परंतु अशा ज्या काही महिला आहेत की ज्या या योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे, तरी देखील त्यांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। तर अशा महिलांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, कारण की या ठिकाणी स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनीच या ठिकाणी माहिती दिलेली आहे की ज्या काही अशा महिला असतील की ज्यांची केवायसी पूर्ण झालेली असेल आणि त्या महिला या योजनेसाठी पात्र देखील असतील, परंतु काही कारणास्तव या योजनेतून त्यांना वगळण्यात आले असेल किंवा त्यांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला असेल, तर अशा महिलांचा लाभ या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहे। त्या महिलांना या ठिकाणी महिला व बाल विकास या कार्यालयामध्ये जाऊन काही महत्त्वाची जी काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करून त्यांचा लाभ या ठिकाणी पुन्हा सुरू केला जाणार आहे। त्यामुळे ज्या महिन्यापासून त्यांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे, तर त्या महिन्यापासूनचे सर्व पैसे त्यांना आता या ठिकाणी मिळणार आहेत। कारण की त्या म्हणाल्या की ज्या काही 81 लाख या ठिकाणी महिला अपात्र झालेल्या आहेत, त्या सर्वच महिलांचा लाभ या ठिकाणी ई-केवायसीच्या कारणामुळे बंद झालेला नाहीये।
काही महिला अशा देखील आहेत की ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा लाभ त्यांना मिळाला नसेल, तर अशा महिलांना या ठिकाणी पुन्हा लाभ हा सुरू होणार आहे। त्यामुळे अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी काळजी करू नका। ज्या महिला या योजनेसाठी खरोखर पात्र आहेत, ज्या महिला या योजनेच्या पात्रतेत नियमांमध्ये बसत आहेत, तर अशा महिलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वंचित ठेवणार नाहीत। 100% अशा महिलांना या ठिकाणी मे महिन्यासोबत त्यांचे मागचे हप्ते देखील या ठिकाणी दिले जातील, अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, अशा ज्या काही महिला असतील की ज्या या योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांचा लाभ काही महिन्यांपासून या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे, तर अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका। 81 लाख ज्या काही महिला आहेत या सर्वच महिला या ठिकाणी अपात्र नाही आहेत। त्यामध्ये बऱ्याचशा महिला पात्र आहेत परंतु त्यांचा लाभ काही टेक्निकल इश्यूमुळे बंद झालेला असेल किंवा कुठल्या इतर त्यांच्या बँकेचा प्रॉब्लेममुळे किंवा इतर कुठल्या कारणाने जर या ठिकाणी बंद झालेला असेल, तर अशा महिलांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी शासनाकडून देण्यात आलेली आहे। त्यांचा लाभ या ठिकाणी त्यांना ज्या महिन्यापासून हप्ता बंद झाला असेल त्या महिन्यापासून त्यांचे राहिलेले सर्व हप्ते त्यांना आता या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका। आणि आता या ठिकाणी सोबत मे महिन्याचा हप्ता देखील आता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, कारण की मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी शासनाकडून 344 कोटी इतका निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी जसे की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की निधी मंजुरीचा जो काही GR आहे, निधी वितरणाचा जो काही GR असतो, तो GR काढल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती त्या महिन्याचे वितरण हे होत असते। आणि आता या ठिकाणी मे महिन्याचा वितरणाचा GR देखील या ठिकाणी शासनाकडून 10 जून 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सोमवारपासून म्हणजेच 15 तारखेपासून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे, तो मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वितरण सुरू होण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो, या ठिकाणी सोमवार ते मंगळवार म्हणजेच 15 तारीख ते 16 तारखेला या ठिकाणी 100% लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1500 रुपये हे जमा होणार आहेत। कारण की GR 10 जूनला काढण्यात आलेला आहे आणि आता 3 ते 4 दिवस या ठिकाणी GR काढून झालेले आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सोमवारी किंवा मंगळवारी 100% या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे काही मे महिन्याचे 1500 रुपये आहेत ते 100% या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बहिणींची या ठिकाणी KYC झालेली नाही, तर त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी कोणती आहे? तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर आता तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर वर्षाला या ठिकाणी शासनाकडून आता e-KYC करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। मागच्या वर्षी देखील e-KYC झाली। त्या e-KYC करते वेळेस बऱ्याचशा लाडक्या बहिणींकडून या ठिकाणी KYC झाली नाही, त्यांनी या योजनेची KYCच केली नाही। काही महिला या ठिकाणी KYC करू शकल्या नाहीत, काहींना या ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या, काही महिलांना कुठल्या अडचणीमुळे या ठिकाणी त्यांची e-KYC बाकी राहिली आणि त्यामुळे त्यांचा लाभ या ठिकाणी त्या महिन्यापासून बंद करण्यात आला होता। परंतु आता या ठिकाणी या वर्षी आता पुन्हा या ठिकाणी शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी काही वार्षिक KYC असते ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी KYC पोर्टल हे सुरू केले जाणार आहे। आणि ते पोर्टल सुरू झाल्यानंतर मागच्या वर्षी ज्या बहिणी KYC करू शकल्या नाही आणि त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला होता, तर अशा महिलांना देखील आता यावर्षी KYC ही करता येणार आहे। सोबतच ज्या महिलांची KYC चुकली होती त्यांना देखील त्यांची KYC या ठिकाणी दुरुस्त करता येणार आहे। त्यामुळे ज्या महिलांची KYC झाली नाही त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला होता, तर अशा महिलांचा देखील या ठिकाणी आता लाभ सुरू होणार आहे। कारण की e-KYC पोर्टल सुरू झाल्यानंतर त्यांना देखील त्यांची KYC या ठिकाणी पूर्ण करता येणार आहे। सोबतच ज्यांची KYC चुकली होती त्यांना देखील त्यांची KYC या ठिकाणी दुरुस्त करता येणार आहे। आणि त्यांची KYC दुरुस्त झाल्यानंतर किंवा ज्यांची KYC बाकी होती त्यांनी KYC केल्यानंतर पुन्हा त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ हा सुरू होणार आहे।